मैं हूं मानसी और आप देख रहे हैं बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसी हिंदी न्यूज। शिव उद्योग सरकार सेना के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, शिवसेना अंगीकृत शिव उद्योग सहकार सेना रामेश्वर प्रताप राव वाडेकर ने आज कहा कि एकनाथ शिंदे ने उन पर जो भरोसा जताते हुए उन्हें जिम्मेदारी सौंपी है, उसके लिए वे हृदय से आभारी हैं और वे आने वाले समय में एकनाथ शिंदे के विचारों को और उनकी नीतियों को लोगों तक पहुंचाने के लिए पूरी निष्ठा के साथ काम करेंगे। आइए देखते हैं हमारे संवाददाता जावेद जी ने उनसे क्या बातचीत की। मी रामेश्वर प्रताप वाडेकर आणि संघटनेला जालना 1987 पासून शिवसेनेचा एकनिष्ठपणे काम करणारा कार्यकर्ता आहे। मी शिवसेनेच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य, उपसभापती, 3 वेळा त्या एका गावचा सरपंच, सोसायटी चेअरमन अशा गेली 2010 पासून शिव उद्योग सहकार सेना त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं। मागील 3 वर्षात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि एकनिष्ठपणे काम करत असताना शिंदे साहेबांनी व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला राज्याचा अध्यक्ष म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र दिलं आहे। आज जे पाठीमागच्या काळामध्ये एकनिष्ठेने महाराष्ट्रात पदाधिकारी जोडण्याचं काम करून शिंदे साहेबांच्या पाठीमागे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पदाधिकाऱ्याच्या मार्फत शिवसैनिकाचं बळ उभा करण्याचं काम केलं, ते पुढील काळात चांगल्या पद्धतीने राज्यात फिरून पदाधिकारी शिवसैनिक यांना पक्षाशी जोडून 2029च्या निवडणुकीत शिंदे साहेब मुख्यमंत्री कशी होतील यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। शिंदे साहेबांसारखा एक सामान्य माणूस मागील काळात मुख्यमंत्री झाला, आज ते जरी उपमुख्यमंत्री असले पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ते आज मुख्यमंत्री म्हणून जनता त्यांच्याकडे पाहते आणि शिंदे साहेबांचा एकच स्वभाव सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य शिवसैनिकाला एक कुटुंबातले सदस्य म्हणून बघणारा नेता आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत शिवसेना अंगीकृत शिव उद्योग सहकार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात जाळ उभा करू आणि 2021च्या निवडणुकीत शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही 100% प्रयत्न करणार साहेब म्हणून। देखते रहिए बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन बीबीसी हिंदी न्यूज।